हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. मी नेहमी वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या साड्या, मग ज्याच्यामध्ये साडी विणण्याची शैली असो किंवा चित्रकलेची शैली असो, याबद्दल सांगत असते. आणि मला या सगळ्या भारताच्या विविध परंपरांचा मनापासून अभिमान आहे. बघा एक साडी आज आपण बोलणार आहोत एका साडीबद्दल किंवा एका चित्रशैलीबद्दल. ही चित्रशैली आहे. ही चित्रशैली म्हणजे ही काय म्हणतात त्याला, पेंटिंगची कला आहे, म्हणजे चित्रकला आहे. अशा एका शैलीबद्दल आपण बोलणार आहोत. तर ही जी कला आहे ना, तर ही कला आहे मधुबनी किंवा ह्याला मिथिला कला असंही म्हणतात. राजा जनकाने सीतेच्या म्हणजे त्याच्या जानकीच्या लग्नामध्ये जेव्हा तिचं लग्न होत होतं प्रभू रामचंद्रांबरोबर, तर तेव्हा तिथल्या आजूबाजूच्या ज्या महिला होत्या तर त्यांना ह्या लग्न समारंभाची आठवण म्हणून ही चित्रकला करण्यासाठी त्या लग्नामध्ये बोलवलं होतं आणि साड्यांवरती ती चित्रकला अशी काढली गेली. तर असा ह्या साडीची परंपरा आहे आणि ह्या साडीचा इतिहास आहे. तर तेव्हापासून ही आठवण जपून ठेवणं, मुलीच्या लग्नाचे फोटो, त्या काळी काही फोटो नसायचे ना, त्यामुळे काय जे असायचं ते चित्र काढलं जायचं. त्यामुळे प्रत्यक्षदर्शी जेव्हा लग्न लागतं आहे आणि त्याबद्दलचे चित्र काढले जात आहेत, तर अशी ही सुंदर अशी मनोहारी आठवण राजा जनकाने जपण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की ही मधुबनी कला किंवा ही मिथिला शैली जी आहे, तर ही बिहार आणि नेपाळ ह्या भागामधली अतिशय प्रसिद्ध शैली आहे. ही बायकांच्या द्वारे वर्षानुवर्ष त्यांच्या पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढीपर्यंत सोपवली जाते. 1960 पर्यंत ही कला जी होती ही बऱ्यापैकी कागदावरतीच तशी सीमित राहिली होती. म्हणजे कागदावरती म्हणण्यापेक्षाही घराच्या भिंती किंवा तुळशी वृंदावन अशा ज्या गोष्टी असतात जिथे बायकांचा प्रत्यक्ष संबंध येतो, बायकांचा जिथे वावर असतो, तर त्याच्याशी संबंधितच राहिली होती. 1960 पासून ही शैली जी आहे ना, तर ही साड्यांवरती, कपड्यांवरती, वस्त्र प्रावरणांवरती ही याय लागलेली आहे. तर अशी ही मिथिला शैली किंवा मधुबनी शैली. आणि ही जी मिथिला शैली आहे तर ह्याच्यामध्ये बायकांचं योगदान हे खूप जास्त आहे. याच्यामध्ये आशा झा बऱ्याच जणी आहेत. त्याच्यामध्ये मला आठवणारं नाव म्हणजे एक आशा झा आहेत आणि दुसरं म्हणजे दुलारी देवी. यांना पद्मश्री मिळाला 2020 साली. या मिथिला शैलीमध्येच त्या काम करतात किंवा मधुबनी पेंटिंगमध्येच त्या काम करतात. कारण हे काम जे असतं ना, हे अतिशय नाजूक सुंदर असं असतं. आणि हे बायकांच्या हातामध्ये जेव्हा चित्रकला आली आहे तेव्हा ते जे असतं ना, ते निसर्गातले जे रंग असतात, म्हणजे नैसर्गिक जे रंग असतात त्यापासून हे रंग तयार केले जातात. त्याच्यामध्ये कधी तांदळाची पेस्ट वापरली जाते, कधी त्याच्यामध्ये गेरू वापरला जातो, कधी बेलाचे पानं वापरले जातात, तुळशीचा रंग वापरला जातो, निळ वापरली जाते. तर असे जे निसर्गातले जे रंग आजूबाजूला जे बायकांना मिळतात ते रंग या शैलीमध्ये किंवा या चित्रकलेमध्ये वापरले जातात. तर हे जे मधुबनी पेंटिंग्स असतात ना, तर जेव्हा कधी म्युझियममध्ये जायचो आणि तिथे जे मधुबनी पेंटिंग्स असायचे ते पेंटिंग्स पाहून मला नेहमी असं वाटायचं की हे असं एक तरी पेंटिंग आपल्याकडे आपलं स्वतःचं असावं, आपल्या कडे अशी एखादी साडी असावी. तेव्हापासूनच मला ह्या पेंटिंग्सचं, मला मुळातच म्युझियम्स जे आहेत ना, तो जो सगळा इतिहास आहे आपला, इतिहासाचा जो खजिना म्युझियमद्वारे आपल्यापुढे असा उभारला जातो किंवा आपल्यापुढे समोर उघडा केला जातो, तर तो हा जो खजिना आहे ना, ह्याबद्दलचं मला नेहमीच खूप आकर्षण राहिलेलं आहे. आणि म्हणूनच ही मधुबनी साडी मी घेतलेली आहे. तर ही पोथी ब्रँडची साडी आहे, पण ह्याच्यामध्ये ह्या कॉटनवरती मिळतात, आर्ट सिल्कवरती मिळतात आणि प्युअर टसर सिल्कवरती मिळतात. जेव्हा तुम्ही सोनं घेतात ना, तर सोन्यामध्ये तुम्ही हॉलमार्किंग हे तुम्हाला अपेक्षित असतं की शुद्ध सोनं, त्याचं हॉलमार्क केलेलं सोनं जे असतं तर त्याला आपण प्रतिष्ठा देतो. तर तसंच जेव्हा तुम्ही सिल्क घेतात, जेव्हा तुम्ही प्युअर सिल्क घेतात, तेव्हा त्या प्युअर सिल्कला सिल्क मार्क असणं अपेक्षित असतं. तर मी अशी ही एक सुंदर अशी टस्सर सिल्कमधली, भागलपुरी टस्सर सिल्कमधली ही
मधुबनी पेंटिंगवाली साडी घेतलेली आहे. तुम्हाला सिल्क मार्क सांगण्याचा उद्देश हा होता की तुम्ही जेव्हा अशी प्युअर सिल्कची साडी घेतात किंवा प्युअर सिल्कचं काही कापड घेतात तर त्याच्यावरती तुम्हाला सिल्क मार्क असणं गरजेचं आहे ना. आणि मग त्याच्यावरती ती थोडक्यात साडीची कुंडली असते असं म्हटलं तरी चालेल की त्या सिल्क मार्कवरती ती किती शुद्ध प्रतीचं त्याच्यामध्ये सिल्क वापरलेलं आहे, किती त्याच्यामध्ये हे आहे आणि कुठलं ते तयार झालेलं आहे. त्याच्यावरती एक बारकोड पण असतो, बारकोड असतो असा, म्हणजे असं एक हे असतं. तर हे सगळं त्याच्यावरती दिलेलं असतं. तर ही भागलपुरी टस्सर सिल्क आहे आणि ह्याचा कोड पण आहे की या साडीचा कोड काय आहे. तर हे जेव्हा असं हे केलं जाईल, म्हणजे हे जेव्हा असं स्कॅनिंग केलं जाईल तर तेव्हा स्कॅनिंग केल्यावरती याची सगळी पूर्ण माहिती ही समोर आपल्याला निघेल. तर अशी ही आणि वेगवेगळ्या प्रांतांचे, म्हणजे जे कोणते भारतातले सगळे प्रांत आहेत किंवा जे राज्य आहेत त्या प्रत्येक राज्याचं कोऑप्टेक्स स्टोअर असतं. कोऑप्टेक्समध्ये तिथल्या जे हस्तकला असते, तिथली जी शैली असते, चित्रकला असतील, हस्तकला असेल, ज्या काही हे असतील तिथले हस्तकलेच्या वस्तू असतील तर त्या वस्तू ह्या कोऑप्टेक्समध्ये मिळत असतात. त्यामुळे राज्य जे असतात ना ते त्यांच्या त्यांच्या प्रांतातली जी कला असते ना त्याला प्रोत्साहन देण्याचं काम करतात. तर अशी ही मिथिला शैलीची ही साडी आहे. साडीवरती अशी स्टोरी असते. आता मी उघडतेच तुमच्यासमोर, हे पाहता जस्ट त्याचं पॅकिंग काढलेलं आहे. आणि मैथिली ठाकूर नुकतीच निवडून आली, ती पूर्ण भारताच्या इतिहासातली सगळ्यात यंगेस्ट अशी हे आहे. तर तिचं फार कौतुक वाटतं आम्हाला. मैथिली ठाकूरच्या गोड आवाजाने आपल्याला सगळ्यांना भुरळ घातलेली आहे. त्यापेक्षा ती मुलगी खूप गोड आहे, म्हणजे अशी एकदम कॅन्डिड स्वीट अशी मुलगी आहे. आणि तर तिचं सुद्धा जे आहे ओरिजिन जे आहे ते त्या भागातलंच आहे. त्यामुळे मधुबनी जो भाग आहे किंवा जो मिथिला हा सगळा जो भाग आहे तर या भागातलंच तिचं ओरिजिन आहे, म्हणूनच तिचं नाव मैथिली ठेवलेलं आहे. तर असा हे आहे पा. याच्यावरती तुम्हाला लक्षात येईल मोर दिसतायत, मासे दिसतायत आणि मी पण आजच उघडून पाहते त्यामुळे मला पण याचं सगळ्याचं आश्चर्यही वाटतंय आणि छान वाटतंय. म्हणजे माझी खूप वर्षांची अशी इच्छा होती की माझ्याकडे अशी हे असावी साडी. हे पा है ना. तर राजा आणि राजा जनकाचं हे आहे. राजा जनकाने त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्यामुळे ही अशी सुंदर, म्हणजे ह्या कलेला तुम्ही काय म्हणावं, इतकं सुंदर बायकांचं हे असतं. आणि मोराचे किती छान छान हे दाखवलेले. नाकातली नथनी पहा आणि डोळे पहा, आहा मस्तच सुंदर तर अशी ही साडी आहे. ही प्युअर टसर सिल्कची साडी आहे. मी तुम्हाला सांगितलं ना त्यानुसार ही ह्याचं जेव्हा मी स्कॅनिंग केलं तर त्याच्यामध्ये येईल. आणि ह्या सगळं असं त्याला वरच्या बाजूला ना अशी छोटी बॉर्डर आहे आणि हा पदर आहे मी जो तुम्हाला दाखवला ना, आणि खालच्या बाजूला ही अशी मोठी बॉर्डर आहे ज्याच्यावरती असे मोर 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 आहेत. ये दिल मांगे मोर आणि ढोलक वाजवतायत पाहते. असा लग्नाचा ह्याचा असा कार्यक्रम आहे. त्याच्यावरती सगळी डोली छत्री असे घेऊन चाललेले आहेत. तर अशी प्रत्येक साडी जी असते ना तर त्याच्या मागे स्टोरी असते. तर अशी ही स्वतःच स्टोरी असलेली साडी आहे. तर मला खूप आवडली ही साडी. ही मी याची लिंक देते जमल्यास, कारण अवेलेबल असतातच असं नाही, कारण हे फार प्रेशियस गोष्ट आहे की नाही. भारताचा हा जो सगळा चित्रकलेचा हस्तकलेचा जो खजिना आहे तो खूप समृद्ध आहे. कारण आपल्याकडे खूप प्रकारच्या अशा परंपरा आहेत, कला आहेत आणि त्याच्यामध्ये मी आज तुम्हाला ही मधुबनी साडी दाखवली.
आणि मी नेसलेली सुद्धा ही मधुबनीच साडी आहे, पण ही आर्ट सिल्क म्हणजे आर्ट सेमी म्हणजे सेमी टस्सर सिल्क प्रकारातली आहे. तुम्ही कितीही सेमी वगैरे म्हणा, आर्ट ते आर्ट सिल्क आणि प्युअर सिल्क ते प्युअर सिल्क. तर अशी ही जी असते प्युअर सिल्कची साडी थोडीशी म्हणजे हे घीचा प्रकार जो असतो ना, तर हा थोडासा असा खडबडीत म्हणा किंवा असा असतो. याच्यावरचे मोटिव्स पहा. तर अशी ही साडी आहे. तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. मी लिंक देते आहे याची जमल्यास. आणि हा माझ्याकडे एक खूप पूर्वी असलेला असा दुपट्टा होता. हा पण आर्ट सिल्क प्रकारातलाच आहे. भागलपुरी टस्सर सिल्क असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे या साडीवरती. हे जे मी तुम्हाला दाखवलं ना त्याच्यावरती लिहिलेलं आहे खास की ती कुठे तयार झालेली आहे. तर तिथे स्पेशल असं लिहिलेलं आहे भागलपुरी टस्सर सिल्क, सेंट्रल सिल्क बोर्ड, मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स असं. आणि किती ग्रॅम वजन आहे साडीचं ते पण दिलेलं आहे. म्हणजे इतके पूर्ण डिटेल्स असतात त्याच्यावरती. तर हा सिल्क मार्क म्हणजे मी तुम्हाला म्हटलंय ना की त्याच्या शेजारचं सगळं जे डिस्क्रिप्शन असतं ते थोडक्यात कुंडली असते त्या साडीची. तर अशी ही मधुबनी आर्ट सिल्क साडी राजा जनकाने जशी सीतेला मायेने अशी साडी दिली, तसंच प्रत्येक पित्याला असं वाटत असतं की आपल्या लेकीला आपण काहीतरी द्यावं, लेकीची आठवण आपण जपून ठेवावी. तरी अशी ही आठवणीत अशी समृद्ध झालेली अशी ही कला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. या साडीचा सुद्धा पूर्ण लुक मी दाखवलेला आहे. मला स्वतःला ना एक्झिबिशन्स, हा आता सध्याचा जो सीझन आहे तर हा सगळा एक्झिबिशन्सचा सीझन आहे. गावोगावी वेगवेगळ्या ठिकाणी असे एक्झिबिशन्स लागत असतात आणि त्या एक्झिबिशनमध्ये वेगवेगळ्या प्रांतातल्या कला आपल्यासमोर येत असतात. तर अशा काही गोष्टींना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. जर नेहमीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला शक्य नसेल, बजेट नसेल, तर थोडेसे पैसे साठवून आणि ह्या गोष्टी घेतल्या पाहिजे. कारण ह्या ज्या असतात ना, ह्या हेरिटेज वस्तू असतात, ह्या आपल्याकडे नेहमी असल्या पाहिजे. कारण ह्याच्याबद्दलची एक आपुलकी असते. कारण कोणीतरी ह्याच्यावरती काम केलेलं असतं, कोणीतरी त्याचं इतकं मेहनत घेतलेली असते आणि त्या मेहनतीला आपण खरंच आपण कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा. तुमच्यापैकी किती जणांकडे अशी मधुबनी किंवा मैथिली शैलीची असं पेंटिंग आहे किंवा काही साडी, ड्रेस किंवा ओढणी वगैरे असं काही आहे ते पण कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मी ललत वैद. हॅलो, हाय. मी आज ही नेसलेली जी साडी आहे ना, ही पोथी ब्रँडची मधुबनी साडी आहे. असे त्याच्यावरती मासे मासे आहेत आणि बारीक फुलं आहेत पहा, चिक्कू कलरची. आणि याला हे असे कमळाचे बुट्टे आहेत. तर ही जी मधुबनी शैली आहे ही यालाच मिथिला शैली असंही म्हणतात. ही बिहारची खासियत असलेली आहे. याला असं बारीक तुम्ही जर बघत असाल तर समजा हे पहा, हे जे मासे आहेत तर प्रत्येक ह्याच्यावरती असे बारीक बारीक रेघा आहेत. ही याची खासियत असते. आणि ही जी नेसलेली साडी आहे तर ही पोथी ब्रँडमधनं घेतलेली सेमी टसर सिल्क आहे. प्युअर टसर सिल्क नाही आहे, सेमी टसर सिल्क आहे. आणि याचा चिक्कू कलर आहे. चिक्कूसारखाच गोड दिसतोय हा कलर, गोड दिसते आहे ही साडी. मला आवडते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही वॉशेबल आहे. कारण ती सेमी टसर सिल्क आहे, त्यामुळे तुम्ही ती घरी धुवू शकतात, वॉशिंग मशीनमध्ये धुवू शकतात. तर असं. आणि ह्याच्यावरती हे मी डिझाईन करून घेतलेलं ब्लाऊज आहे. त्याला असं स्कॅलप बॉर्डरचा पुढचा गळा आहे आणि मागचा ड्रॉप दिलेला आहे. तर आणि गळ्यामध्ये असं सगळं एक्झिबिशनचं लुक आलेलं आहे पूर्ण. एक्झिबिशनमध्ये कसं असतं तशा टाईपचं. आणि ह्या त्याला मॅचिंग ब्लॅक कलरच्या बांगड्या आणि हे गळ्यातलं सेमी प्रेशियसवालं. तर असा सगळा लुक आहे. कसा दिसतोय सांगा. या साडीची माहिती सांगितलेली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू. हॅव अ गुड डे. एकदा लुक बघून घ्या.
गुड डे. या साड्या सगळीकडे मिळतात, ॲमेझॉनवरती मिळतात, सगळ्या ऑनलाईन जेवढ्या शॉपिंग साईट्स आहेत तिथे सगळीकडे मिळतात सेमीमध्ये. थँक्यू. एक गोष्ट सांगायची राहिली ते म्हणजे बखर एका साडीची मध्ये मी वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या शैलींची आठवण देत असते किंवा वेगवेगळ्या शैलींबद्दल सांगत असते. तर बखर एका साडीची मध्ये आज आपण मधुबनी शैली किंवा मिथिला शैलीची साडी बघितली. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.